नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, स्वामी संदेश. नमस्कार. हो, स्वामी समर्थांचे संदेश. आपल्याकडे स्वामी संदेश सखोल आणि सजीव विवेचन आहे आणि त्यावर आधारित ही चर्चा. आपण प्रयत्न करूया की या संदेशांमागचा नेमका अर्थ काय आहे, त्यांची ताकद काय हे समजून घेण्याचा. अगदी. हे संदेश म्हणजे केवळ काही वाक्य नाही आहेत. आपल्या स्रोतात म्हटल्याप्रमाणे ही एक चैतन्यमय शक्ती आहे. बरोबर. आपला उद्देश हाच आहे की या विवेचनातले महत्वाचे मुद्दे सोपे करून सांगावेत. सुरुवात करूया त्या संदेशाने जो अनेकांच्या मनात घर करून आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, सर्वात प्रसिद्ध संदेश. हे वाक्य धीर देतं हे तर आहेच, पण आपलं विवेचन काय म्हणतं की हा फक्त भावनिक आधार नाहीये. नाही, ते म्हणतात की हे वाक्य ऐकलं ना की मनात लगेच एक वेगळीच म्हणजे मानसिक आणि भावनिक सुरक्षिततेची भावना येते. अच्छा, तर्काच्या पलीकडची. अगदी, तर्काच्या पलीकडची. त्याची ताकद त्याच्या साधेपणात आहे आणि स्वामींच्या अस्तित्वाची ती खात्री देते. आणि याच खात्रीवर पुढचा संदेश आधारित आहे. बरोबर. हां, शंका करू नकोस, विश्वास ठेव, सर्व घडेल योग्य वेळी. हो. आणि इथे विवेचनात एक छान मुद्दा आहे. कोणता? की शंका म्हणजे फक्त नकारात्मक विचार नाही, ती आपली ऊर्जा अडवते, म्हणजे प्रगती थांबवते. बरोबर. आणि विश्वास, तो फक्त आशावाद नाही, ती एक सक्रिय शक्ती आहे जी चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करते. म्हणजे विश्वास म्हणजे डोळे झाकून स्वीकारणं नाही. नाही, अजिबात नाही. विवेचन म्हणतं, विश्वास म्हणजे आपल्या प्रयत्नांना दैवी शक्तीची जोड मिळेल ही खात्री बाळगणं. समजलं? आणि याच खात्रीचं एक शक्तिशाली रूप म्हणजे स्वामींचं ते वाक्य, मी बोललो की काम झालं समज. हो. हे वाक्य खरंच विलक्षण आहे. विवेचन काय म्हणतं याबद्दल? विवेचनानुसार हे फक्त स्वामींचं सामर्थ्य दाखवत नाही, तर ते ऐकणाऱ्याच्या मनातली सगळी द्विधा मनस्थिती संपून टाकतं. म्हणजे एक प्रकारची निश्चितता येते. अगदी, एक अटळ निश्चितता जी आपल्याला कृती करायला लावते. आणि या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध जोडणारा संदेश, प्रपंच राख पण अध्यात्म सोडू नकोस. हो. यावर विवेचनात खूप छान विचार मांडल्यात असं वाटतं. हो ना, म्हणजे फक्त दोन्ही गोष्टी कर असं नाहीये ते, मग तर त्या एकमेकांना कशा पूरक ठरू शकतात यावर भर दिलाय. अच्छा, म्हणजे कसं काय? काही उदाहरण दिलंय का? हो, विवेचन सांगतं की प्रपंचातली जी आव्हानं आहेत ना, ती आपल्या आध्यात्मिक साधनेसाठी जणू प्रयोगशाळाच आहेत. इंटरेस्टिंग. म्हणजे समजा ऑफिसमध्ये ताण आहे, तर तो सहनशीलता वाढवण्यासाठी वापरायचा किंवा समत्व बुद्धीसाठी. म्हणजे आपली कर्तव्य पार पाडणं ही सुद्धा एक प्रकारची साधनाच झाली. बरोबर. असा दृष्टिकोन ठेवायला हे विवेचन मदत करतं. हा विचार खरंच महत्वाचा वाटतो. पण हे संदेश फक्त असे बौद्धिक पातळीवर समजून पुरेसं नाही का? नाही, ते अनुभवायला हवेत. मग ते अनुभवात कसे आणायचे? काय म्हटलंय विवेचनात? पारंपरिक मार्ग तर आहेतच, ध्यान, नामस्मरण वगैरे. पण विवेचनात एका वेगळ्या गोष्टीवर भर दिलाय, संदेशामागची भावना अनुभवणं. भावना म्हणजे भिवू नकोस म्हणताना ती निर्भयतेची भावना आतून जाणवणं, किंवा विश्वास ठेव म्हणताना ती शांत खात्री अनुभवणं. हे कसं करायचं? त्यासाठी स्वामींच्या चरित्रातले प्रसंग किंवा इतर भक्तांचे अनुभव आठवणं उपयोगी ठरू शकतं असं आपलं स्रोत सांगतं. म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या ऊर्जेशी जोडलं जाणं. अगदी. विवेचनात असा एखादा अनुभव सांगितला आहे का? हो, अनेक आहेत. म्हणजे कठीण परिस्थितीत लोकांनी फक्त स्वामींचं एखादं वाक्य आठवलं आणि त्यांना शांतता मिळाली, मार्ग सापडला. एका प्रसंगाचं वर्णन आहे की व्यवसायात खूप मोठी अडचण आली होती. अच्छा. आणि त्या व्यक्तीने फक्त शंका करू नकोस या वाक्यावर लक्ष केंद्रित केलं तर त्याला एक अनपेक्षित उपाय सापडला. अरे वा, म्हणजे हे संदेश खरंच मार्गदर्शन करतात. हो, म्हणूनच हे फक्त शब्द नाहीत. खरे. या चर्चेतून आणि विशेषतः या विवेचनातून हेच स्पष्ट होते की स्वामी संदेश हा काही फक्त वाचायचा किंवा ऐकायचा विषय नाही. निश्चितच हे संदेश म्हणजे एका जिवंत मार्गदर्शनाचं माध्यम आहेत. विवेचन म्हणतं त्यांची खरी ताकद तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्या विचारांचा, निर्णयांचा आणि आपल्या जगण्याचा भाग बनतात. म्हणजे ते जीवनाचा आधार बनतात, श्रद्धेचा कणा आणि संकटात मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. याचा अर्थ स्वामी संदेश हे भूतकाळातले शब्द नाहीत, तर ते वर्तमानात जगण्याची गुरुकिल्ली आहेत. अगदी बरोबर. आणि याच विचारातून एक महत्वाचा प्रश्न किंवा विचार पुढे येतो जो आपल्या विवेचनातही कुठेतरी ध्वनित होतो. कोणता विचार? तोच संदेश, प्रपंच राख पण अध्यात्म सोडू नकोस. आजचं युग बघा ना, किती धावपळीचं आहे, डिजिटल जग. हो,
खरंय. या युगात जिथे बाहेरचं जग आणि आपली आंतरिक शांतता यातलं अंतर वाढल्यासारखं वाटतं, तिथे हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि एकूण जगण्यातल्या समाधानावर काय परिणाम होऊ शकेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.